ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वच दर्शकांचं अगदी मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आपल्या भागात बहुतांश शेतकरी हे पेरूचं पीक घेतात. प्रक्रिया उद्योगाच्या आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आज या पिकाकडे शेतकरी हे नव्याने वळलेले आहेत. पेरू पिकाचं महत्त्व हे वाढत चाललेलं आहे आणि सोबतच हे नफ्याचं सुद्धा आहे. तर पेरू पिकाचं सुधारित तंत्रज्ञान लागवड याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत ही माहिती देण्यासाठी कृषी महाविद्यालय नागपूर इथले सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर DM पंचभाई सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप स्वागत आहे. सर, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की पेरू लागवडीचं तंत्र नेमकं म्हणजे काय? पेरू लागवडीचं तंत्र म्हणजे जे आपण पेरू लागवड कशी करावी, जमिनीची निवड कशी करावी, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्यापासून आपल्याला अधिक नफा कसा मिळवता येईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, क्वालिटीचं आणि दर्जेदार उत्पादन कसं घेता येईल, ते आपल्याला उत्पादन अधिक मिळवण्याकरता जे तंत्रज्ञान वापरतो ते आपण सुधारित तंत्रज्ञान वापरलं तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला या ठिकाणी घेता येईल. तर सर, मग आता एक सांगा की कुठलंही पीक म्हटलं तर त्याला जमीन आणि हवामान हे खूप महत्त्वाचं असतं. तर मग तशी फळं आता सध्या शेतकरी वर्ग सुद्धा निवडत आहे आणि म्हणून याला एक अनन्यसाधारण महत्त्व आलंय की याच्यावर किडी आणि रोग हे कमी प्रमाणात पडत असल्यामुळे याला फवारणीची सुद्धा गरज पडत नाही किंवा फार कमी फवारण्या कराव्या लागतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये सुद्धा याचा एक महत्त्व याला प्राप्त झालेलं आहे. यामध्ये पाहतो आपण की आपला जो हार्ट आहे, हृदय आहे, याला मजबूत करण्याचं जर कार्य कोण करत असेल तर आहारामध्ये त्याचं सेवन समजा केलं आपण, त्याचा उपयोग आपण आहारामध्ये जास्तीत जास्त केला तर आपल्याला आपलं जे हार्ट आहे हे मजबूत करता येते. दुसरं म्हणजे हाय बीपीचे पेशंट आहेत, तर हाय ब्लड प्रेशर जर ज्या व्यक्तीला आहे त्यांनी त्याच्या आहारामध्ये पेरूचा वापर जर केला तर त्याचा हाय ब्लड प्रेशर सुद्धा कमी करता येतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल जे म्हणतो आपण किंवा SDL म्हणतो ते सुद्धा कमी करण्याचं काम हे पेरू करत. आणि आपलं गुड कोलेस्ट्रॉल किंवा गुड HDL याची जी लेवल आहे ही वाढवण्याचं काम सुद्धा हे आपला पेरू करत असतो आणि त्यामुळे आपल्याला याला आहारामध्ये फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीला पोटाचे विकार आहेत आणि पोटाचा विकार दूर करण्यासाठी सुद्धा पेरू हा अत्यंत गुणकारी फळपीक आहे आणि म्हणून असे अनन्यसाधारण महत्त्व या पेरूला प्राप्त झालं आहे. कारण आपल्या आहारामध्ये पेरू असणं हे फार महत्त्वाचं घटक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पोटॅश जास्त आहे, कॅल्शियम जास्त आहे, लोह जास्त आहे आणि अनेक खनिज द्रव्ये हे सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. तसे व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन A सुद्धा या फळपिकात आहेत. त्यामुळे या फळपिकाचं मानवी आहारात फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. अच्छा सर, आता तुम्ही याचे गुण सांगितलेत पेरू या फळ पिकाचे, तर याच्या लागवडीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि या लागवडीमध्ये किती अंतर असावं हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. लागवड करताना वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या सर्वसाधारण पहिल्यांदा आपण त्याची जमीन कशी निवडावी हे बघू की त्यामध्ये आपण पाहतो की या पिकाला खूप खोल असलेली जमीन चालणार नाही, परंतु उत्तम निचरा होणारी जमीन ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे मध्यम ते हलकी ते मध्यम प्रकारची जमीन या फळपिकास मानवते आणि साधारणपणे या जमिनीचा जो सामू आहे हा साधारणपणे 5.5 ते
7.5 पर्यंत जर असेल तर त्या या पिकास जास्तीत जास्त मानवते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लागवड पद्धतीमध्ये आपण सर्वसाधारणपणे पाहतो की घन लागवड आता मोठी प्रचलित झालेली जी पद्धत आहे ही प्रत्येक फळ पिकामध्ये घन लागवड करणं हे गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त फळा या पिकाचे झाड म्हणजे एका हेक्टरमध्ये जास्तीत जास्त झाड कसे बसवता येतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीच्या प्रत्येक इंच आपल्याला कसं उपयोगी आणता येईल त्या अनुषंगाने आपण घन लागवड आपण करत असतो. आणि यामध्ये पाहतो आपण की आपण घन लागवडीसाठी साधारणपणे 3 मीटर बाय 2 मीटर ही प्रचलित पद्धत आहे. परंतु शेतकरी सुद्धा यामध्ये थोडीशी जास्त घन होत असल्याने आणि त्यांच्या प्रॅक्टिसेस सुलभ व्हाव्यात त्यासाठी जी प्रचलित पद्धत आहे ही 4 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर ही लागवड करत असतात. आणि लागवडीसाठी प्रामुख्याने कलमा किंवा गुटी कलमा याचा वापर केला जातो. अच्छा सर, मग या पेरू पिकाचे जे वळण आहे आणि त्याची जी पद्धत आहे ती कोणती आहे? कुठलाही फळपीक म्हटलं की त्या झाडाला वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि छाटणी करणं आपल्याला गुणवत्तापूर्ण आपल्याला फळं पाहिजे आहेत तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे झाडाला त्याचा सांगाळा व्यवस्थित करणं म्हणजे त्याला वळण देणं हे महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे पेरूमध्ये 1-1.5 फुटाची त्याची उंची झाली की 1.5 फुटावरून एक कट मारणं म्हणजे टॉपिंग करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून चारही डायरेक्शननी 3 ते 4 फांद्या फुटतील. आणि नंतर आपण साधारणपणे 3 फुटाचं समजा झाड झालं तेव्हा सुद्धा प्रत्येक फांदी छाटणं हे गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्या ज्या लॅटरल ब्रँचेस आहेत त्या वाढतील आणि फळधारणा होणाऱ्या फांद्यांची संख्या आहे जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी करता येते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पेरूमध्ये याची जी फुलधारणा आणि फळधारणा होते ही नवीन फांदीवर होते आणि त्यामुळे आपल्याला या पेरूमध्ये दरवर्षी छाटणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आणि आपण कोणता नेमका बहार घेतो आणि तो बहार धरताना त्याची छाटणी सुद्धा करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फळं आणि गुणवत्तापूर्ण फळं आपल्याला घेता येतील. अच्छा सर, हे पेरू पिकाचं जे व्यवस्थापन याच्यासाठी खत आणि पाणी याचं नियोजन कसं करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी? हा फार उत्कृष्ट प्रश्न आपण विचारला. या ठिकाणी दर्जेदार फळं आपल्याला घ्यावायची आहेत. म्हणजे दर्जेदार म्हणजे त्याचा आकार हा मोठा असावा आणि वजनाने सुद्धा ती जास्तीत जास्त असतील तरच त्याला आणि दिखाऊपणा त्याचा टवटवीतपणा हे सुद्धा त्या खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. आणि आपण सर्वसाधारण पाहतो की कुठल्याही फळबागाची लागवड करायची असेल तर ती गादीवाफा पद्धतीवर करावी. दुसरं त्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा की जेणेकरून आपण ठिबक सिंचनाद्वारे आपल्याला पाणी व्यवस्थापन नीट करता येईल. दुसरं त्या ठिकाणी पाण्याची बचत सुद्धा करता येईल. आणि त्यामुळे आपण जे खतं देतो आपण तर खतं सुद्धा आपण पाण्याद्वारे म्हणजे ठिबक संचाद्वारे आपण समजा दिलं त्याला फर्टिगेशन म्हणतो आपण तर आपल्याला पाहिजे तेव्हा त्याला खतं देता येतात, पाहिजे तेवढी खतं देता येतात आणि त्यामुळे काय होते खताची बचत सुद्धा होते. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे पाहतो आपण की पेरूमध्ये आपण साधारणपणे 250 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 250 किलो पालास याच्या मात्रा समान विभागून समजा दिल्यात फर्टिगेशनच्या माध्यमातून प्रत्येक पाण्याच्या वेळी समजा विभागून दिल्यात तर त्यामध्ये काय होते की झाडाचा जोम हा कायम राहतो आणि फळाचा जो फळवाढीच्या काळात समजा आपण ही खतं दिली तर फळाचा आकारमान आणि फळवाढीसाठी त्याचा उपयुक्त ठरतो. आणि सोबतच आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण जर समजा दिलीत तर त्याचा सुद्धा चांगला परिणाम आपला फळवाढीवर आणि फळाच्या गुणवत्तेवर आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये साधारणपणे कॅल्शियम, मॅग्नीज आणि फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा आपण या फर्टिगेशन सोबत चिलेटेड दिली तर त्याचा परिणाम हा दृश्य परिणाम आपल्याला त्याच्या क्वालिटीवर आपल्याला दिसतो. सर, पेरू पिकाचं आता इथे एक प्रश्न असा विचारावासा वाटेल की पेरू पिकाचं जर आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे तर शिफारसीत ज्या काही वाणं आहेत ती कोणती वापरायची आपल्या शेतकरी बांधवांनी? आपण पेरू पिकाची लागवड करताना सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये ज्या येणाऱ्या वाण आहेत त्यामध्ये आपण पाहतो की यामध्ये 2 प्रकारचे वाण प्रामुख्याने आपल्याला दिसतात. एक तर पांढरा गर असलेला आणि दुसरा म्हणजे लाल गर असलेला. आणि पांढरा गर असलेला जास्तीत जास्त आपल्याला मार्केटमध्ये दिसतो आणि लाल गर असलेला तो सुद्धा बघायला आणि त्याच्या
अँटीऑक्सिडंटच्या प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याला सुद्धा दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. आणि दुसरं मूल्यवर्धन जे करतो आपण, पल्पिंग करतो, पल्प काढतो आणि ज्यूस इंडस्ट्रीमध्ये चालणारा समजा जो वाण असेल तर हा लाल गराचा चालतो. तर पांढऱ्या गरामध्ये साधारणपणे L49 त्याला सरदार म्हणून आपण म्हणतो, ही एक उत्कृष्ट जात आपल्या विभागामध्ये फार प्रचलित आहे. दुसरं म्हणजे अलाहाबाद सफेदा म्हणून एक व्हरायटी आहे, ती सुद्धा फार प्रचलित आहे. आणि लाल गरामध्ये लग म्हणून एक व्हरायटी आहे. ह्या व्हरायटी आपल्याला आपल्या भागामध्ये प्रामुख्याने घेता येतात आणि त्याची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करावी. अच्छा, तर पेरू पिकामध्ये मग आणि फुलधारणा ही जी कल्पना आहे ही थोडी सविस्तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. मी जसं आधीच सांगितलं की कुठलाही पीक म्हटलं की त्याची टेक्नॉलॉजी फार महत्वाची असते. अगदी बरोबर. आणि त्यामध्ये त्याची फुलधारणा, त्याची फळधारणा, त्याचा फळवाढीचा काळ हा फार महत्वाचा असतो. आणि आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे 2 बहार आपल्याला भागात येतात, परंतु कुठल्याही पिकाचा एक बहार घेणं हे फार महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला एक बहार जरी घेतला उत्कृष्ट बहार येतो. आणि फुलधारणेचा समस्या या पिकामध्ये नाही आहेत. आणि सर्वसाधारणपणे याची फुलधारणा आहे ही नवीन फांदीवर होते, म्हणजे नवीन फांदीवर नवीन जे पालवी फुटते त्याच्यावरच फुलधारणा होते, कळ्या येतात. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या आधी छाटणी करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्याची फांद्याची विभागणी व्यवस्थित करता येते. आणि सर्वसाधारण याची जी फुलधारणा आपल्या भागामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला येते. आणि फळवाढीचा जो काळ आहे हा पावसाळ्यात आहे. त्याच्यामुळे पावसाची जी कमी पाण्याची कमतरता किंवा पाणी कमी लागतो, कारण याची फळवाढीचा जो काळ आहे हा पावसाळ्यात येतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की साधारणपणे फळं लागल्यानंतर 4 ते 4.5 महिन्यामध्ये काढणीस तयार होतात. आणि म्हणून साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात हे फळ काढणीसाठी तयार होतो. आणि थंडीच्या काळामध्ये फळ काढणीस येतो. त्यामुळे पावसाळा, थंडीचा पिरियड म्हणजे हिवाळ्याचा पिरियड, यामध्ये या फळपिकास पाण्याची अत्यंत कमी हा पीक येऊ शकतो. आणि फळं निघाल्यानंतर याला पाणी नाही दिलं तरी ते चालतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा पीक आपल्या भागामध्ये कमी पावसामध्ये किंवा ज्याच्याजवळ पाण्याची कमतरता असेल त्या कमी पाण्यामध्ये सुद्धा हा पीक ठिबकच्या माध्यमातून आपल्याला आपल्या परिसरामध्ये घेता येतो. सर, मग पेरू या फळाची संख्या जी आहे ती कशी निर्धारित करावी? सर्वसाधारणपणे एका म्हणजे फांदीवर किंवा जी नवीन फांदी असतो 2 त्याचे पानाचे देठं असतात. प्रत्येक बगलेमध्ये त्याला फुलधारणा होते आणि प्रत्येक कडीवर हा फळ लागतो. आणि आपण पाहतो की एका जवळजवळ समजा एका फांदीवर 2 फळं असली किंवा 3 फळं असले तर त्याचा आकार हा वाढत नाही. आणि म्हणून त्याची विरळणी करावी लागते. की समजा एका फांदीवर एक फांदी असेल तर ठिकाणी एकच फळ जर समजा ठेवलं आणि त्याला व्यवस्थित समजा आता नवीन प्रचलित पद्धतीमध्ये फोम बॅग येतात की कडी असतानाच आपण आवड्याच्या साईजमध्ये समजा फळ असेल आणि तेव्हाच आपण समजा फोम बॅग आपण त्या ठिकाणी त्यांनी कव्हर केलं, त्यावर एक पॉलिथिन बॅग असते ते सुद्धा कव्हर केलं आणि पेपर असतो आपला न्यूजपेपर, तर त्याचं सुद्धा कव्हर केलं तर काय होतं की त्यामध्ये कुठल्याही कीटकाचं इजा होत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याची क्वालिटी, त्याची स्किन ही व्यवस्थित टवटवीत राहते, फळाची वाढ व्यवस्थित होते. आणि दुसरं महत्त्वाचं आपण पाहतो की दिवसेंदिवस कुठल्याही फळाला आपण जेवढ्या जास्तीत जास्त माणसांनी समजा हात लावलं किंवा इव्हन त्याच्याजवळची जी पानं असतात 1-2 पानं ते सुद्धा काढावीत की जेणेकरून त्या फळाला घासल्या जाणार नाही. समजा तसं झालं तर काय होतं की त्याची जी फळाची जी साल आहे ही खरबडीत होतो, एखादा डाग पडतो आणि मग मार्केटमध्ये ते आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. आणि म्हणून कुठली ह्युमन अनटच किंवा माणसाचा हात न लागता आपल्याला समजा फळं ग्राहकापर्यंत कशी पोहोचवता येतील त्यासाठी समजा हे फोम बॅग, पॉलिथिन बॅग आणि न्यूजपेपर हे समजा आपण झाकून ठेवलं. आणि साधारणपणे आपल्याला माहीत आहे की फळधारणा जेव्हा होते म्हणजे फुलधारणा झाल्यानंतर जेव्हा फ्रूट सेट होतो तेव्हापासून आपल्याला मध्ये साधारणपणे हा फळ काढणीस तयार होतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण ह्या 3 प्रकारे समजा बॅगिंग केलं तर आपल्याला एक उत्कृष्ट क्वालिटीचं फळ आपल्याला डेव्हलप करता येतो. अच्छा सर, आपण ही चर्चा आणखी अशी रंगवत राहू. दर्शक हो, ही चर्चा अशीच रंगत राहील. पुन्हा भेटूया या छोट्या विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं ती माणसं.
दर्शको हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. तर सर, आपण पेरू या फळाविषयी बोलत होतो. हो. तर शेतकरी बांधवांना असं सांगा की उत्पादन या पेरू फळाविषयी कसं घ्यायचं, त्याचं कसं घ्यायचं याबद्दल थोडं सांगा. आपण सांगितलं की उत्पादन घेत असताना फार प्रामुख्यानं या फळाचा आपण जे म्हटलं की छाटणी ही वेळेवर करावी लागते. साधारणपणे जुलै महिन्यामध्ये, जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये आपण छाटणी केली म्हणजे सर्वसाधारणपणे फांदी जी असते त्या फांदीच्या 3 ते 4 पानं ठेवून त्याचा आपण शेंडा खुळला तर त्यामध्ये त्या पानाच्या बगलेमध्ये याची फुलधारणा होत असते. आणि फुलधारणानंतर साधारणपणे फ्रूट सेट होतो आणि फ्रूट सेट झाल्यानंतर आपण पाहिलं की 4 महिन्यामध्ये आपल्याला फळ काढणीस तयार होतो. त्यामध्ये त्या दरम्यान या फळा पिकावर कुठलाही इजा होऊ नये, कीटकांचा त्याच्यावर प्रादुर्भाव होऊ नये आणि कुठल्याही त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या जवळपासच्या देठाजवळ 2 पानं सुद्धा आपण काढून घेत असतो. कारण की त्याच्या पानाचा आणि समजा फळाचा समजा घर्षण झालं तर त्याची जी वरची जो साल आहे ही खरबडीत होते किंवा एखादा डाग सुद्धा पडण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला उत्कृष्ट प्रतीचे समजा फळं पाहिजे असतील तर त्या ठिकाणी कुठलीही इजा होणार नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि नवीन तंत्रज्ञानामुळे त्याला बॅगिंग सुद्धा समजा आपल्याला करता आली तर असते, नंतर प्लास्टिकची पिशवी आणि त्याच्यावर न्यूजपेपर याची समजा आपण कव्हर केलं तर नक्कीच त्याचा फायदा त्याच्या गुणवत्तेवर होतो. दुसरं महत्त्वाचं की आपल्याला सर्वसाधारणपणे एका झाडावर खूप सारी फळं लागतात, म्हणजे 150-200 फळं सुद्धा लागतात. कारण हाय डेन्सिटीमध्ये आपल्याला जास्त फळापेक्षा आपल्याला क्वालिटीचे फळं कसे मिळवता येतील. बरोबर. म्हणजे कमी फळं परंतु दर्जेदार फळं असणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे एका झाडावर 50-60 फळं आपण समजा ठेवलीत, त्याच्या वयानुसार ही सुद्धा वेगवेगळं होऊ शकते. त्या झाडाची कॅपॅसिटी किती आहे, किती किलोपर्यंत तो झाड आपल्या झाडावर तो त्याचा हे ठेवू शकतो, म्हणजे वजन पेलवू शकतो, त्यानुसार आपण त्याच्या फळांची संख्या ही निर्धारित करता येते. आणि त्याला थिनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला एका फांदीवर समजा एक फळ ठेवलं तर त्याचा क्वालिटी फळ तयार करता येते, त्याचा वजन वाढतो आणि ते मार्केटमध्ये सुद्धा त्याला 2 पैसे जास्त मिळतात. अच्छा. उत्पादनानंतर सर असं होतं की विक्री आणि बाजारपेठ हे 2 महत्त्वाचे भाग असतात. तर विक्री आणि बाजारपेठ या फळ पिकाचं याचं व्यवस्थापन आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करावं? आपण सर्वसाधारणपणे पाहतो की या पेरूमध्ये जी उत्पादन क्षमता आहे ही साधारणपणे प्रति हेक्टरी कमीत कमी 30 ते 50 टनापर्यंत उत्पादन क्षमता या पेरू पिकामध्ये आहे. आणि ही एवढी उत्पादन क्षमता आणि क्वालिटी आणि दर्जेदार फळं सुद्धा या पेरूपासून मिळतात. आणि वजनदार फळं असतात, त्याच्यामुळे त्याची जी क्वांटिटी आहे किंवा टनेज आपल्याला जेवढा पाहिजे तो मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि आपण पाहतो की दूरवरच्या मार्केटमध्ये आपल्याला न्यावायची असते तर आपण क्रेटमध्ये भरून क्रेट पॅकिंग करणं किंवा कोरुगेटेड बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये पॅकिंग करणं हे सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून ग्राहकापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि ते टवटवीत आणि दर्जेदार दिसतील याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपला जो माल आहे हा ग्राहकांना जास्तीत जास्त पसंतीत कसा पडेल ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की सर्वसाधारणपणे कोणत्याही फळ पिकामध्ये नंतरचा जो नुकसान जो होतो सर्वसाधारण 25 ते 30% फळं सडतात, खराब होतात. आणि ते होऊ नयेत म्हणून याची हाताळणी करणं, त्याला पॅकिंग व्यवस्थित करणं आणि त्याचा ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित जर केलं तर नक्कीच आपल्याला आपण जे उत्पादन केलं ते जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे तेवढंच. सर, याबद्दलची माहिती आणखी आपण समोर जाणून घेऊया. दर्शको हो, भेटूया पुन्हा या छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं, आमची माणसं. दर्शको हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात. सर, आपण बोलत होतो पेरू या फळाविषयी. तर आता एक सांगा की मूल्यवर्धन जे फळाचं आहे, हल्ली आजकाल या मूल्यवर्धनाला आणि सोबतच प्रक्रियेला जास्ती महत्त्व दिलं जातं. तर या मूल्यवर्धनाबद्दल आपण काय सांगाल? आपण जसं आधी सांगितलं की यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं लाल गराची जे पेरू आहेत, ज्या ललित जी ही व्हेरायटी आहे,
पासून गर आपल्याला मूल्यवर्धनासाठी वापरता येतो आणि यामध्ये RTS आपल्याला या ठिकाणी त्यापासून करता येतो आणि म्हणून पेरूपासून त्याचा पल्प स्टोरेज करून त्याचं जे RTS तयार करतो. आपण बाजारामध्ये सुद्धा पाहतो की पेरूचे जे पेय आहेत ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. दुसरं म्हणजे पेरू पिकामध्ये पेक्टिनचं प्रमाण फार अधिक आहे आणि त्यामुळे जेली मार्केटमध्ये जे जेली मिळते ते पेरूपासून उत्कृष्ट जेली आपल्याला तयार करता येतो. तर ते दोन्ही प्रकारचे म्हणजे पांढऱ्या गरापासून आणि लाल गरापासून आपल्याला तयार करता येते आणि म्हणून ही एक जेली इंडस्ट्री या फळपिकापासून सुद्धा आपल्याला तयार करता येते. सर, पेरू या पिकावर आपण खत, त्याचं व्यवस्थापन सगळं सांगितलं, पण यावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. मी आधीच सांगितलं की हे फार काटक पीक आहे. या पिकावर किडींचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो आणि म्हणूनच याच्यावर फवारण्याची जी गरज आहे ही फार कमी असते. तरीसुद्धा या फळपिकावर सर्वसाधारण पाहतो की खोड पोखरणारी अळी ही प्रामुख्याने दिसते. तर ही खोड पोखरणारी जी अळी त्या खोडावर एक छिद्र पाडतो आणि त्याच्या विष्टी गॅलरी तयार करते आणि ती नष्ट करण्याकरता आपण जे क्लोरोपायरिफॉस म्हणून एक औषध आहे त्याचा कापसाचा बोडा किंवा 1-2 थेंब त्या छिद्रामध्ये आपण टाकले आणि माती आणि शेणखत किंवा त्यांनी जर बंद केलं ते होल तर त्यापासून सुद्धा त्याचा नायनाट करता येतो. दुसरं आपण पाहतो की फळमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव या पेरू पिकावर दिसून येतो आणि त्याचं समजा आपल्याला नियंत्रण करावायचं असेल तर जर फेरोमेन ट्रॅप्स आहेत तर फेरोमेन ट्रॅप्सचा समजा आपण वापर केला तर नक्कीच या फळमाशीपासून सुद्धा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. सर, खरंच खूप छान माहिती आपण पेरू या फळाविषयी दिलीत. तर नागपूर दूरदर्शनतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969020081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.